नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली ही जी काही सिरीज चालू आहे याच्यामध्ये असे काही प्रश्न आपण निवडून घेतलेले आहेत की जे सध्या अगोदर त्याचं उत्तर हे होतं आणि सध्या त्याचं उत्तर चेंज होऊन काय झालेलं आहे, दुसरा म्हणजे एकंदरीत दुसरा आहे. असे जे काही प्रश्नाचे उत्तर बदललेले आहेत असे प्रश्न, आणि खास करून ज्या प्रश्नाला रिपिटेशन पडतंय असे प्रश्न या ठिकाणी मी घेऊन आलेली आहे. निश्चितच या सिरीजचा तुम्हाला फायदा होणार आहे. ही सिरीज म्हणजे एकंदरीत व्हिडिओ सुरू झाला तर तुम्ही तो शेवटपर्यंत पाहावा. कारण की आता इथं बघा, आपलं काही परिषदेसोबत काही घेणं देणं नाहीये. बाबा हेच प्रश्न येणार आहेत असं काय आपण म्हणू शकत नाही, बरोबर की नाही? त्यामुळं काय सांगावं, पहिला प्रश्न महत्वाचा आहे की शेवटचा प्रश्न महत्वाचा आहे? त्यासाठी तुम्ही एकदा व्हिडिओ लेक्चर म्हणजे एकंदरीत लेक्चरला सुरुवात केली तर शेवटपर्यंत टिकून राहावं. कसं आहे माहितीये का, मी सुरुवातीपासून हेच सांगत आहे की ठीक आहे, परीक्षा आता जवळ आलेली आहे, वेळ आणि बाणीची आहे, परंतु कुठल्याही गोष्टीमध्ये टिकून तर राहा ना, है की नाही? थोडा वेळ तुम्हाला वाटेल नाही नाही माझं ह्याचं राहिलंय, थोडं ते बघतान, थोडंसं पुन्हा ते बघतान, किंवा थोडंसं हे वाचतान, थोडंसं ते वाचतान, तर इकडं ना धड तिकडं होतात. त्यासाठी तुम्ही जे बी काय करताय ना, एकंदरीतच ते त्याच्यामध्ये मन लावून केलं पाहिजे. यासाठी मी वारंवार सांगत आहे की तुम्ही असं व्हिडिओला थोडंसं झलक मारून जाऊ नका. आलात तर तिथं टिकून राहा, कारण की असं तुम्हाला निश्चितपणे सांगता येणार नाही की हाच प्रश्न महत्वाचा आहे म्हणून. त्यासाठीच तर मग आता दररोज एवढे 50-50 प्रश्न घेण्यामागचं काय कारण आहे? कारण की कुठला व्हिडिओ महत्वाचा ठरेल आणि कुठला प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल हे मी निश्चित सांगू शकत नाही. परंतु तरी सुद्धा जे काही प्रश्नामध्ये बदल झालेला आहे, जे की तुम्ही त्याचं उत्तर चुकीचं लिहू नये यासाठी मी ही म्हणजे, तर एकंदरीत हा जो काही खटाटोप चालू आहे तो तुमचा कुठलाही मार्क जाऊ नये या कारणास्तव. कारण मी नेहमी म्हणत असते बघा, शिक्षक हा काय आहे तर ज्ञानाचा झरा आहे, आणि अखंड त्या ठिकाणी तो ज्ञान काय करत असतो, वेचत असतो किंवा ज्ञान ग्रहण करत असतो. त्यामुळं काल काय झालं जरी असेल ना, तर ती अपडेट माहिती तुमच्याकडं असली पाहिजे. भलेही टीएटीला चालू घडामोडी विचारत नसले तरी सुद्धा जे काही महत्वाचे बदल झालेले आहेत ते तर विचारले जाऊ शकतातच ना, बरोबर की नाही? बरेच जण म्हणतात टीएटीला चालू घडामोडी नसतात ना, मी कुठं म्हणते चालू घडामोडी असतात म्हणून, परंतु जी काही आता सध्या अपडेट माहिती आहे तसं अपडेट तर शिक्षकानं असलंच पाहिजे, बरोबर की नाही? आणि मी हे वारंवार सांगत आहे बघा तुम्हाला की तुम्ही जे काही सध्या अभ्यास करत आहात ना, आता सध्या मलाही माहितीये, मी पण परीक्षा दिलेल्या आहेत की बाबा नेमकी म्हणजे आता परीक्षा तोंडावर आलेली असताना माणसाची अवस्था कशी असते. परंतु कॉन्सन्ट्रेट करणं हे तुमचं म्हणजे एकंदरीत आता एवढंही आपलं म्हणजे मन एवढं अल्लड किंवा चंचल ठेवून आपल्याला जमणार नाहीये. मनाला थोडं समजून सांगायचं की खूप सारं भराभरा भरण्यापेक्षा थोडंच घ्या, है की नाही? परंतु ते तुमच्या माइंड मध्ये राहिलं पाहिजे. मी काय म्हणत आहे, खूप सारा अभ्यास करण्याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही जे काही करताय ना ते महत्वाचं आहे. तुम्ही किती केलंय याला महत्व नाही, कसं केलंय याला महत्व आहे. त्यासाठी अभ्यास समजून उमजून करा. हं? चला, मला ते म्हणजे एकंदरीत निदर्शनास आलं की बाबा तुम्ही थोडंसं बघताय लगेच सोडून देताय. परंतु असं थोडीच आहे की हेच महत्वाचं आहे म्हणून. सगळंच लेक्चर तुमच्यासाठी महत्वाचं आहे. सगळंच लेक्चरच नाही बघा. मी तुम्हाला काय म्हणत आहे की सिरीजच तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण की मी पूर्ण म्हणजे लेक्चर झाल्याच्या नंतर असेच प्रश्न निवडत आहे, जेणेकरून ते प्रश्न एक तर मला वारंवार दिसलेत किंवा त्याच्यामध्ये काहीतरी बदल झालाय. परिषदेनं अगोदर वेगळं उत्तर मानलं होतं, परंतु सध्या त्याचं उत्तर वेगळं आहे. चला, वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला हात घालूया. त्यापूर्वी अगोदर एक महत्वाची गोष्ट अशी आहे बघा, आपलं ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. ज्यांना आतापर्यंत ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नाही त्यांना ऍप्लिकेशन डाउनलोड करा. हे फक्त माझ्याच हिताचं नाही तर तुमच्या पण हिताचं आहे. कसं आहे माहितीये का, आपल्या ऍप्लिकेशनवर सध्या जरी सगळ्याला सगळे कोर्स अवेलेबल नसले, परंतु भविष्यात म्हणजे येणाऱ्या टीईटी साठी, आता ही जरी टीईटी मी टार्गेट नसली केली, कारण तुम्हाला तर माहितीये मी एकटी आहे, बरोबर की नाही? आपल्याकडे खूप सारी अशी फौज वगैरे नाहीये. त्यामुळं सध्या जरी आपल्याकडे सगळे कोर्स अवेलेबल नसले तरी पण निश्चितच येत्या काळामध्ये सगळ्याला सगळे कोर्स अवेलेबल असणार आहेत. आणि
महत्वाची अशी गोष्ट तुम्ही म्हणता ना आमचा काय फायदा आहे, तर हाच फायदा आहे तुमचा, की सगळ्याला सगळेच कोर्स बाकीच्यांपेक्षा अगदी कमी किमतीमध्ये असणार आहेत. एवढं मात्र कायम आपलं म्हणजे एक शब्द म्हणा माझा, की नेहमी असा शब्द राहणार आहे, की बाकीच्यांपेक्षा आपल्या किमती कमीच असणार आहेत. त्याचबरोबर माहिती सगळी विश्वसनीय असणार. आता तुम्हाला सांगते बऱ्याचशा अशा म्हणजे प्रश्नामध्ये पी-वाय-क्यू जे आहेत म्हणजे की अगोदर झालेले प्रश्न होते त्याच्यामध्ये अगोदर परीक्षेनेच ते उत्तर मानले. त्यामुळे आपण ते उत्तर ग्राह्य धरले. परंतु त्याच्यामध्ये आता चुका निघत आहेत आणि ही सीरीज मग त्याच्यामुळे तर मग मी चालू केली ना. बरोबर की नाही? तर निश्चितच तुम्हाला विश्वसनीय माहिती मिळणार. जोपर्यंत तुमची टी क्रॅक होत नाही, तोपर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप असणं अनिवार्य आहे. आणि हेच ॲप तुम्हाला काय करणार आहे, तुमची टी क्वालिफाय करून देणार आहे. निश्चितच विश्वास ठेवा शब्दावर आणि सगळ्याला सगळेच विषय असल्यामुळं मी तेव्हा तर सगळ्याच विषयाची काय देणार तुम्हाला गॅरंटी देणार. सध्या तरी आपल्याकडे नाही आहेत सगळे विषय, परंतु येत्या आगामी काळामध्ये या ऍप्लिकेशनवर तुम्हाला सगळ्याला सगळेच विषय अवेलेबल करून दिले जाणार आहेत आणि ते पण अगदी अगदी म्हणण्यापेक्षा दुसऱ्यांपेक्षा कमी किमतीमध्ये. चला तर वेळ वाया न घालवता अगदी महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी सुरू करूया. तर चला मग आता वेळ वाया न घालवता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. बघा प्रश्न पहिलाच आहे, लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या डॅश इतकी आहे. हं? तर हा प्रश्न एकंदरीत 2020च्या अगोदर विचारला म्हणजे 21च्या अगोदर विचारला गेला असावा. हा कारण की याच्यामध्ये बदल जानेवारी 2020ला झालेला आहे. तर तेव्हा याचं उत्तर मानण्यात आलं. किती मानण्यात आलं तर 552 मानण्यात आलं. ठीक होतं, योग्य होतं, बरोबर होतं. परंतु काय झालं माहितीये का, 104व्या घटना दुरुस्तीनुसार 104व्या घटना दुरुस्तीनुसार काय झालं तर अँग्लो इंडियन समाजाचे जे काही 2 लोक काय करत होते म्हणजे एकंदरीत बघा 550 लोक हे तर आपले होते, परंतु याच्यामध्ये 2 लोक कोणते घेत होते तर अँग्लो इंडियन समाजाचे 2 लोक काय करत होते तर निवडले जात होते राष्ट्रपतीकडून वगैरे आहे की नाही. तर या दोघांना निवडण्याची प्रथा एकंदरीत काय झाली तर बंद झाली. तुम्हाला माहितीये का अँग्लो इंडियन समाजाचे लोक म्हटलं तर कोण तर म्हणजे एकंदरीत आई किंवा वडील हे काय आहेत दोघांपैकी एक जण इंग्लंडचे आहेत आणि एक जण भारतीय आहे. तर त्यांचं जे अपत्य आहे त्याला अँग्लो इंडियन असं म्हणतात. आलं काय लक्षात? एवढं फोडून कोणी सांगत नाही, परंतु अँग्लो इंडियन समाजाचा अर्थच म्हणजे जर कळला नाही तुम्हाला तर कसं बरं लक्षात ठेवायचं. त्यासाठी मी असे शब्द फोडून सांगत असते तुम्हाला. अँग्लो इंडियन म्हणजे तुम्हाला समजलं ना. तर हे जे काही 2 लोक निवडले जायचे ते 2 लोक निवडायचं बंद झालं. म्हणजे हे 2 लोक निवडल्यामुळं काय होती तर लोकसभेची सदस्य संख्या किती होती कमाल तर 552 होती. परंतु हे 2 लोक आता निवडायचे बंद झाले ना. बरोबर की नाही? कधीपासून बंद झाले तर 19ला समजा ते एकंदरीत मान्य करण्यात आलं आणि कधी जानेवारी 2020 पासून काय केलं तर हे अंमलात आणलं आणि तेव्हापासून काय झालं ते हे अँग्लो इंडियन समाजाचे जे काही लोक लोकसभेमध्ये घेतले जायचे ते आता घेणं बंद झालं. या कारणास्तव याचं उत्तर काय आहे तर लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या किती आहे मग तर 550 आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला वाटायले की नाही की बाबा हे प्रश्न खरंच आपण त्याचं उत्तर किती लिहिलं पुस्तकात सुद्धा आहे ना 552 बरोबर की नाही. वाचला असेल बघा तुम्ही बरोबर की नाही. 552च आहे पुस्तकात. कारण की आता पुस्तकाचा काय दोष आहे बरं. तेव्हा जसं होतं तसं त्यांना म्हणजे लिहिलं ना त्याच्यामध्ये. पुस्तकाचं नाहीये त्याच्यामध्ये दोष, परंतु शिक्षक आपला दोष आहे म्हणावं लागते ते. आपण अपडेट राहिलं पाहिजे बरोबर की नाही. तर हे इथं लक्षात ठेवा. लोकसभेमध्ये सध्या निवडून दिलेल्या कमाल सदस्य संख्या जर विचारली तुम्हाला तर सांगायची 550. आलं लक्षात. हे 2 लोक आपण काय केले त्याच्यामध्ये मायनस केले. चला तर मग पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या खडक वितरणासंदर्भात अयोग्य विधान कोणते तर इयत्ता 8वीचं जे काही भूगोल आहे की नाही तिथं सविस्तर हीची माहिती आहे. ज्यांना कुणी काय केलं आहे आपला कोर्स घेतलेला आहे
त्यांना याच्याविषयी सगळी कल्पना आहे, परंतु ज्यांना कोणी घेतला नाही त्यांच्या पण थोडंफार कानावर असावं. आता सगळे तर प्रश्न घेऊ शकत नाही मी, परंतु थोडंफार माहित असावं यासाठी मी हे घेऊन आलेले आहे. तर बघा, आपल्याला इथं अयोग्य विधान पाहिजे महाराष्ट्र राज्याच्या खडक वितरणासंदर्भात. एकंदरीत महाराष्ट्रातली टीईटी आहे, बरेचसे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रातले दिसतील, बरोबर की नाही? तर बघा, पहिलं विधान काय दिलंय, महाराष्ट्र राज्यात बेसाल्ट खडक अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळतो. मला सांगा, बेसाल्ट तर खडक जास्त प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहे, विस्तीर्ण असा पसरलेला आहे, बरोबर की नाही? आणि यांना पहिलंच विधानात काय लिहिलंय की बेसाल्ट खडक कमी प्रमाणात पाहायला मिळतो. चुकीचंही नाही, हेच विधान काय आहे, चुकीचं आहे. आपल्याला पाहिजे चुकीचं अयोग्य, बरोबर की नाही? तर आपलं उत्तर इथंच निघालं. पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर आहे. बाकीच्या ह्याच्यामध्ये बघा, आता हे सगळ्याला सगळे विधान बरोबर आहेत, त्यासाठी हे वाचणं गरजेचं आहे. बघा, ग्रेनाइट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतो. अगदी बरोबर आहे. ग्रेनाइट हा खडक सुद्धा आहे बरं महाराष्ट्रामध्ये, आणि कुठं तर पूर्व भागामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर बघा, दुसरं काय, तिसरं विधान काय आहे, जांबा खडक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतो. त्या बाकीच्या ओळींवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. परीक्षेमध्ये PYQ मध्ये प्रश्न आहेत, त्यासाठी ह्या पण ओळी तुमच्यासाठी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. बघा, जांबा खडक सुद्धा आढळतो महाराष्ट्रामध्ये, आणि कुठं आढळतो, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतो. खुणगाठ बांधून ठेवायची, प्रत्येक विधान महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, स्तरित खडक महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात आढळतो. जर स्तरित खडकाविषयी विचारलंच ना, तर उत्तरेकडील भागात आढळतो असं सांगून टाकायचं. ठीक आहे, तर या ठिकाणी अयोग्य विधान आपण शोधलं. आता तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा बघायचाय का? तुम्हाला दाखवते ना बेसाल्ट खडक किती प्रमाणात आहेत. इथं म्हणलंय ना त्यांना कमी प्रमाणात पाहायला मिळतो, तर इथं बघा आता किती बेसाल्ट खडक आढळतो. तर हे बघा, आता तुम्हाला दाखवते, इथं सूची आहे. मी म्हणलं ना तुम्हाला शिकवताना की कुठलाही नकाशा असू द्या, नकाशाचा आत्मा म्हणजे काय माहिती का? सूची. जर तुम्हाला ही सूची नाही ना समजली, तर या नकाशातलं काहीच कळणार नाही बघा. आणि मी व्यवस्थितरित्या हे मला वाटतंय युट्यूबला पण ह्याचं लेक्चर मी टाकलेलं आहे बरं. आता बघा, हे बेसाल्ट खडक आहे, जे काही फेंट फेंट कलर दिसतोय ना, तो बेसाल्ट खडक आहे. मग मला सांगा, तुम्हाला इथं बेसाल्ट खडकाचं प्रमाण कमी दिसते का हो महाराष्ट्रामध्ये? जवळजवळ महाराष्ट्र अख्खा बेसाल्ट खडकानं बनलाय की नाही, बरोबर आहे की नाही? मान्य आहे की नाही सगळ्यांना? त्यामुळं ते विधान काय होतं, चुकीचं होतं. त्यानंतर बघा, जांबा खडक कुठं कुठं आहे, ते हे बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांबा खडक आहे. त्याच्यानंतर हे जे काही जरा जास्त डार्क काळा आहे की नाही, तो ग्रेनाइट खडक आहे बघा. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला हे जो काही कोणता भाग आहे, पूर्व भाग आहे, हा पश्चिम भाग आहे, वरचा उत्तर आणि खालचा दक्षिण भाग आहे. तर तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिसतोय कोणता, तर ग्रेनाइट खडक दिसतोय. त्याच्यानंतर गोंदियामध्ये आहे थोडाफार, बरोबर की नाही? त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये थोडाफार, भंडारामध्ये आहे की नाही? त्यानंतर बघा, इकडं पण आहे बघा, हे इथं जे दिसतंय ना तुम्हाला, जास्त डार्क कलर आहे, तो ग्रेनाइटचा दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीनं एकंदरीतच हे जरा नकाशाकडं व्यवस्थितरित्या पहा, आणि थोडासा विचार केला ना, तर महाराष्ट्र जे काही राज्य आहे त्याच्या दक्षिणेला इथं गोवा आहे बघा. त्याच्यानंतर या साईडला इकडून कर्नाटकची बाउंड्री लागली बघा. त्यानंतर इकडं तेलंगणाची बाउंड्री लागलेली आहे, इकडून छत्तीसगडची बाउंड्री लागलेली आहे. काहीही विचारलं जाऊ शकतंय. त्यामुळं बघा, लक्षात ठेवा, वरी काय आहे, तर मध्य प्रदेशांची बाउंड्री लागलेली आहे, इकडून गुजरात आहे की नाही, आणि इकडून अरबी समुद्र आहे पश्चिमेला, माहिती आहे ना सगळ्यांना. वगैरे वगैरे. आणखीन इकडे बघा, स्तरित खडक दाखवायचा राहिला तुम्हाला. पुन्हा म्हणतात मॅडमना अर्धवट सांगितलं, तर स्तरित खडक हे बघा इकडं आहे उत्तरेला, बरोबर. इकडं नंदुरबार जिल्ह्याकडं अकोला, अमरावती आहे की नाही. तर या ठिकाणी म्हणजे पिवळ्या रंगाने दाखवलाय, ते व्यवस्थितरित्या पाहून घ्या. जांभा खडक इकडे बघा, सिंधुदुर्ग जिल्हा. तर ठीक आहे, माझ्या तरी मते एवढी माहिती तुमच्या परीक्षेसाठी महत्वपूर्ण आहे. बघा, महाराष्ट्राला कोणत्या कोणत्या राज्याची बाउंड्री लागलेली आहे लक्षात ठेवायचं. भारताला पण कोणत्या कोणत्या देशाची बाउंड्री लागली हे पण लक्षात ठेवा. एकदा नकाशाचा जरा व्यवस्थित अभ्यास करा. हल्ली म्हणजे एक प्रकारे 24-25च्या
म्हणजे PYQचा अभ्यास केल्यानंतर असं दिसून येत आहे की नकाशावर प्रश्न जास्त विचारले जात आहेत, म्हणून तर सामाजिक शास्त्राला जास्त मार्क पडून झालेत, है की नाही? विद्यार्थ्यांचा काय अभ्यास कमी आहे का? भरपूर अभ्यास आहे, शिक्षक पण आहेत त्याच्यामध्ये, अभ्यास मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु प्रश्न विचारण्याची जरा टेक्निक बदललेली आहे. त्यामुळे थोडंसं असं होतंय, तरी सुद्धा काहीच हरकत नाही. आपण जसे प्रश्न विचारले जात आहेत त्याच अनुषंगानं त्याच रस्त्यानं जात आहोत, निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. जाऊया मग पुढं. आता बघा, हे कसं आहे माहितीये का, ट्रिकी प्रश्न आहेत की अगोदर कसं विचारलं जायचं. म्हणजे बघा तुम्हाला सांगते, 2021 पर्यंत पेपर काढणं काहीच अवघड नव्हतं हो, लय पेपर काढणं सोपं होतं. तेव्हा सुद्धा आपल्या टीईटीचा निकाल 4%, 5%, 3%, 1% असा लागत होता. आता सध्या प्रश्न ते पण सुधारित काढत आहेत आणि आपण अभ्यास करणारे पण आता हुशार झालेलो आहोत, बरोबर की नाही? तर त्या अनुषंगानं एकंदरीत तिकडे ही स्पर्धा वाढली, म्हणजे तिकडेही हुशारी दाखवत आहेत पेपर काढण्याच्या बाबतीत आणि आपणही हुशार झालेलो आहोत. आणि अगदी तुम्हाला योग्य रीतीने मी घेऊन जाते. आता बघा, प्रश्न असा विचारण्यात आलेला नाहीये. सगळ्यात अगोदर सांगते तुम्हाला, असा प्रश्न विचारण्यात आलाय आतापर्यंत की सगळ्यात मोठा महासागर कोणता आहे? तर जगादुनियाला माहित आहे की पॅसिफिक किंवा प्रशांत महासागर हा काय आहे, तर सगळ्यात मोठा महासागर आहे. परंतु मी म्हटलं की बाबा एखाद्या असंही विचारलं जाऊ शकतंय की त्यांचा क्रम आहे की नाही, चढत्या उतरत्या क्रमानं लावा म्हणून विचारलं जाऊ शकतंय. त्यासाठी मी काय केलं, या ठिकाणी हा प्रश्न घेऊन आलेली आहे. बघा, प्रश्न आहे, महासागराच्या क्षेत्रफळानुसार योग्य असलेला पर्याय ओळखा. तर महासागर, सगळ्यात मोठा महासागर कोणता, त्याच्यानंतर कोणता, तर क्षेत्रफळानुसार आपल्याला काय करायचं आहे, योग्य क्रम लावायचा आहे त्यांचा. तर बघा, तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना, पॅसिफिक महासागर हा 1 नंबरला आहे. इथं बघा, जवळजवळ 3 पर्याय आहेत. पॅसिफिक महासागर 1 नंबरला आहे आणि 2 नंबरला आहे बघा अटलांटिक महासागर. कोणता आहे? 2 नंबरला अटलांटिक महासागर, 3 नंबरला आहे हिंदी महासागर, आणि 4 नंबरला आहे दक्षिण महासागर, 5 नंबरला आहे आर्कटिक महासागर. अशा पद्धतीनं एकंदरीत सगळ्यात मोठे 5 महासागर आहेत, त्यांचा योग्य असा क्रम लागतो. मग तुमचा विश्वास नाही बसायचा ना, त्यासाठी मी काय म्हणलं, तुम्हाला दाखले द्यावेच लागतात, म्हणून मी दाखला पण घेऊन आलेली आहे. तर इथं अगोदर बघा, मला उत्तराची नोंद करू द्या. या ठिकाणी बघा, परीक्षेत सुद्धा तुम्हाला असंच करायचंय बरं. बरेच जण काय करतात, उत्तर काढतात खरं, परंतु डायरेक्टली म्हणजे आन्सर कीवर काय करत नाहीत किंवा आन्सर सीटवर जाऊन गोल करत नाहीत आणि तिथंच कुठेतरी एखादा डॉट देऊन ठेवतात. आणि शेवटी मग परीक्षेची आता वेळ जेव्हा जशी संपत येते ना, तसा आपला पण ताबा आपल्यावरचा सुटतो बघा. आणि मग तुम्ही प्रश्नाची उत्तरं काढलेली असून काय होतं, तिथं नोंद नाही केल्यामुळं तुम्हाला, त्यांना माहितीये का की तुम्ही काय केलंय, प्रश्नपत्रिकेवर काढले त्याचं उत्तर, परंतु उत्तर पत्रिकेवर लिहिलं नाही, असं त्यांना माहितीये का? अजिबात नाही ना. त्यामुळं प्रश्नपत्रिकेवर भलेही तुम्ही सगळे उत्तर लिहिलेले असू द्या, परंतु आन्सर सीटवर जर ते गोल केले नाहीत तर त्याची काडी मात्र किंमत नाही. ते सगळा दुरुळा आणि फुफुटा आहे. आलं का लक्षात? त्यासाठी तुम्ही व्यवस्थितरित्या काय करा, की जे आपलं आन्सर सीट आहे त्याच्यावर लागलीच जाऊन गोल करा. म्हणून तर मी तुम्हाला सांगायले की लगेच लागलीच काय करायचं, इथं उत्तर जे आहे त्याला अगोदर गोल करायचं. म्हणून मी इथं राईट करून घेताना एक सुचलं म्हणून तुम्हाला सांगितलं. आता ऐकणाऱ्याला बऱ्याच जणाला त्यांच्यासोबत हे घडलेलं सुद्धा असणार आहे. तर बघा, या ठिकाणी 1 नंबरला पॅसिफिक महासागर, त्याच्यानंतर अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर आणि आर्कटिक महासागर. आता मी तुम्हाला यांचं क्षेत्रफळ पण दाखवणार आहे. बघा, म्हणजे नकोच, किटकिट नकोच. बघा, हे बघा, पॅसिफिक महासागराचं क्षेत्रफळ इथं 1 नंबरला घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर नंबर 2 ला आहे अटलांटिक महासागर. त्या म्हणजे क्षेत्रफळानुसार आपण इथं काय केलेले आहे, पुस्तकात दिलंय बरं हे सगळं. क्षेत्रफळानुसार त्यांना क्रम दिलेला आहे. 3 नंबरला आहे हिंदी महासागर, 4 नंबरला दक्षिण महासागर आणि 5 नंबरला आहे आर्कटिक महासागर. व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं. वाटलंच तर स्क्रीनशॉट घ्या ह्याला एखाद्या वेळेस. बघा, ही काय आकडेवारी आपल्याला विचारणार नाहीत. आकडेवारीवर अजिबात लक्ष देऊ नका. फक्त क्षेत्रफळाच्या दृष्टीनं हा क्रम लक्षात ठेवा. इकडं काय दिलंय बघा, आपल्या परिसरातील सजीव सृष्टी आपण नेहमी पाहत असतो. जमिनीवरील सजीव सृष्टीत खूप विविधता आहे, परंतु जमिनीवर
असलेल्या एकूण सजीव सृष्टीच्या कितीतरी पटीनं जास्त सजीव सृष्टी जलावरणात राहते आणि त्यात कितीतरी अधिक विविधता आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरही बोलत बोलत सांगितलं. असं सहज उपयोजनात्मक प्रश्न विचारतात की बाबा जमिनीवरच्या पेक्षा काय आहे तर पाण्यामध्ये विविध प्रकारचे सजीव आहेत. खूप सूक्ष्म सजीव म्हणजे एकंदरीत डोळ्यानं दिसणार नाहीत इथपासून ते महाकाय कितीतरी मोठाले सजीव पाण्यामध्ये आहेत. पुढे जाऊया. बघा प्रश्न आहे, खालील विधानाच्या संदर्भात अयोग्य विधान शोधा. आता अयोग्य विधान पाहिजे आपल्याला, तर बघा प्रश्न असा आहे. आता विधान बघावं लागतील ना आपल्याला, है की नाही. आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलंय अयोग्य विधान शोधा, तेव्हा लगेच डोक्यात आपल्या माइंडमध्ये फिट करायचं आपल्याला अयोग्य विधान पाहिजे. मी तुम्हाला इथं एकंदरीत प्रश्न उत्तर घेत असताना तिथं तुम्ही परीक्षेत नेमकं काय करायचं याच्यावर पण मी अधूनमधून थोडं फोकस करत आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं त्यावर पण लक्ष द्या. आता बघा हे विधान आहे, सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे मित्रमेळा ही संघटना स्थापन केली. अगदी बरोबर आहे. मी व्यवस्थितरित्या हे शिकवलं पण आहे तुम्हाला. 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मित्रमेळा ही संघटना स्थापन केली. काय म्हणते तसं, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 1904 मध्ये मित्रमेळा या संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले. अगदी बरोबर आहे हे पण. त्यानंतर तिसरं विधान काय दिले बघा, उच्च शिक्षण घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आफ्रिकेला गेले. मान्य आहे का हो तुम्हाला? मला तर नाही मान्य. आफ्रिकेला गेलेच नव्हते ना ते, इंग्लंडला गेले होते. बरोबर की नाही. आपले जे काही सगळे म्हणजे एकंदरीत भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे काही इथं खाटाटोप चालू होता ते सगळं आपल्या मित्रांच्या स्वाधीन करून ते कुठे गेले होते, तर ते गेले होते बघा इंग्लंडला. त्यांना ती स्कॉलरशिप वगैरे मिळाली होती त्या शिक्षणासाठी, आहे की नाही. तर ठीक आहे, मग हेच विधान काय आहे, चुकीचं आहे. आपल्याला पाहिजे अयोग्य विधान आणि मग आपलं हेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कसं माहितीये का, अगोदर प्रश्न विचारण्याचा ट्रेंड वेगळा होता. आता काय केले माहितीये का, गावं वगैरे असे फोकस करत आहेत. ज्याच्याकडे की आपण दुर्लक्ष करता त्याच्यावर ते फोकस करत आहेत. म्हणून आपण पण काय करायचं माहितीये का, त्याच्यावर फोकस करायचं. का बरं नाही निघणार टीएटी? 100% निघणार आहे. आता बघा चौथं विधान आहे, 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ विनायक दामोदर सावरकर यांना लिहिला. अगदीच बरोबर आहे ना. हे तर काय मी तर म्हणते छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा माहिती असेल, है की नाही. 1857 स्वातंत्र्य समर म्हणलं की विनायक दामोदर सावरकर यांना लिहिलं. अगदी बरोबर आहे. काय चुकीचं होतं ते आपण पाहिलं. आता तुम्हाला लगेच दाखवावं लागते दाखला, है की नाही. नाहीतर तुमचा विश्वास नाही बसणार आहे. त्याच्यासाठी बघा हे बघा मी घेऊनच आलेली आहे. बरोबर. तर त्यांचे एकंदरीत कार्य आपण जे काही वाचले ते सगळ्याला सगळे इथं आहेत. हे आहेत बघा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. असं कोणी आहे का ज्यांना की म्हणजे जे की ओळखत नाही तर ह्यांना यांची ओळख भरपूर आहे. कोण नाही ओळखत ह्यांना? बघा इथं पहिलंच विधान आहे, उच्च शिक्षण घेण्यासाठी सावरकर इंग्लंडला गेले. बरोबर. त्यानंतर मग आपण पाहिलंच आहे की तेथून त्यांना अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले त्याच्यात बरोबर साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. म्हणजे ते इंग्लंडला गेले म्हणजे काय विसरले काय इकडचं भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं? तिथं जाऊन सुद्धा त्यांचा खटाटोप चालूच होता. तिथं जाऊन मग त्यांना इकडून म्हणजे भारतीयांना ते पाठवायला तिकडून साहित्य सुरुवात केली, है की नाही. त्यानंतर बघा त्यानं जोसेफ मॅझनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे स्मृतिदायी चरित्र लिहिले. हे पण लक्षात असू द्या. असं विचारलं जाऊ शकतंय. अशा काही गोष्टी आहेत की आपण त्याला नजरे आड करतो आणि परीक्षा परिषद त्याच्यावर फोकस मारते. त्यामुळे लक्षात ठेवा, जोसेफ मॅझनी या प्रसिद्ध इटालियन असंही विचारलं जाऊ शकतं की जोसेफ मॅझनी हे कुठले होते, है की नाही. व्यक्तिमत्व कुठलं आहे, खास करून सध्या तसंच विचारलं जात आहे. ते इटालियन होते. तर या क्रांतिकारकाचे स्मृतिदायी चरित्र कोणी लिहिलं असंही विचारलं तर सांगायचं विनायक दामोदर सावरकर यांना लिहिलं म्हणून. त्यानंतर बघा 1857चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते असे प्रतिपादन करणारा 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ सुद्धा कोणी लिहिला तर सावरकर यांनाच लिहिलेला आहे.
एकंदरीत सावरकरांविषयी आपण अधिकची माहिती घेतलेली आहे. हे तर आपण पाहिलं की 1904 साली त्यांना काय केलं तर अभिनव भारत असे नाव देण्यात आले. कशाला नाव दिले? मित्रमेळा या संघटनेचंच नाव बदलून काय केलं म्हणजे मित्रमेळा 1900 ला सुरू केली, स्थापन केली. परंतु त्याच्यानंतर 1904 ला काय केलं तर मित्रमेळ्याचंच नाव काय केलं अभिनव भारत असं करण्यात आलं. छान आहे ना नाव अभिनव भारत आहे की नाही मित्रमेळापेक्षा. तर अशा पद्धतीने एकंदरीत काय जे काही माहिती होती जी की परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची अशी आपण इथं घेतलेली आहे. मी तर म्हणते अधूनमधून तुम्ही जे महत्वाचं आहे त्याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल है की नाही. वाचून घ्या व्यवस्थित रे. बघा विश्ववृत्तापासून 30 अंश कोनीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील डॅश हे स्थान आहे. तर हा प्रश्न पण येऊन गेला बरं परीक्षेमध्ये. तर बघा विश्ववृत्तापासून 30 अंश कोनीय अक्षवृत्तावर कोणतं स्थान आहे तर ते आहे बघा न्यू ऑर्लियन्स. कोणतं आहे तर न्यू ऑर्लियन्स. इथं जरा आपले कसं झालंय माहितीये का असं 1 2 3 द्यायचं राहायला लागलंय. कसं माहितीये का आता सर पण थोडंसं हे करायला लागले तर सरकडे बरोबर काम भरपूर वाढले सरांचं आहे की नाही. सरला असे म्हणजे भरपूर कामं आहेत त्यामुळे सरांनी थोडंसं काय करायला लागले तर जरा पीपीटी मध्ये चुकाच करायला लागले तर है की नाही. तर बघा काही हरकत नाही. न्यू ऑर्लियन्स हे उत्तर आहे. तर एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि असे प्रश्न कसे राहतात माहितीये का वारंवार विचारले जाऊ शकतात. कारण की बरेच जण हे प्रश्नाला कसं करतात डायरेक्टली सोडून देतात बघा. परंतु इयत्ता 6वीच्या पुस्तकात हे सविस्तर लिहिलेलं आहे. आणि तुम्ही सांगा हे अक्षांश काय बदलणार आहेत का हो? 30 अक्षांशावर जे शहर आहे तेच राहणार आहे ना, बरोबर की नाही. त्यासाठी एकदा ते जाऊन वाचून घ्या. आणि हे बसरा लहसा आणि कॅरो हे काय आहेत तर रेखावृत्तावरील आहेत. 30 अंश रेखावृत्तावरच काय आहेत ते शहर आहेत. जाऊया मग पुढं. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. तर या ठिकाणी काही विधान म्हणजे 2 विधानं देऊन आपल्याला कोणतं योग्य अयोग्य विचारतात ना तसा प्रश्न आला बघा. तर पहिलंच विधान दिलेलं आहे अविधान दिले 1934 साली काय काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. अगदी बरोबर आहे. काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना ही 1934 चीच आहे. त्यानंतर बघा ब विधान आहे अळमनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष साने गुरुजी होते. तर हे पण बरोबर आहे ना. तर बघा हे तर ठीकच आहे की समाजवादी पक्षाची स्थापना जी आहे काँग्रेस समाजवादी 1934 लाच झाली. परंतु बऱ्याच जणांना वाटतं की आळमनेर गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष साने गुरुजी होते का. तर आपण ते पाहूया. आता बघा इथं अगोदर पहिलं आपल्याला मी जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही विसरता आन्सर शीट वर गोल करायचं तसं मीही विसरण म्हणून अगोदर बघा इथं काय करते अगोदर उत्तराची नोंद करते की आपलं इथं उत्तर काय आहे अ ब दोन्ही योग्य दोन्ही विधान योग्य आहेत. इथं बघा साने गुरुजींचं जर असं थोडक्यात आपण साने गुरुजींवर काय करूया दृष्टिक्षेप टाकूया. मी तुम्हाला नेहमी सांगत आहे की माहित आहे का तुम्हाला पुस्तकामध्ये जो काही म्हणजे एकंदरीत धडा शिकवलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त फोकस तुम्ही माहित आहे का तुम्हाला याच्यावर करा. कारण ते महत्वाचं आहे. आता बघा साने गुरुजी विषयी थोडक्यात जाणून घेऊया. साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बांधली. काय केली किसान कामगारांची एकजूट बांधली. त्याच्यानंतर धुळे आळमनेर ही कामगार संघटनांची प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आळमनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष कोण होते तर साने गुरुजी हेच होते. त्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो याला मी VIMP करणार आहे. बघा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी त्यांना पंढरपूर येथे आमरण उपोषण केले. कोणी केले तर साने गुरुजी यांना. पंढरपूरचं जे काही विठ्ठल मंदिर आहे ते दलितांसाठी खुलं करावं. आता कसं आहे माहितीये का देव सगळ्यांचा आहे ना हो. मग अगोदरच्या काळी कसं होतं की दलितांना वगैरे त्या ठिकाणी काय करत होते तर दर्शन वगैरे देण्यासाठी म्हणजे एकंदरीत त्यांना माणूसच समजलं जात नव्हतं, बरोबर की नाही. परंतु सगळ्याला सगळे या पृथ्वी तलावर राहणारे सगळेच माणसं आहेत. तसे सुशिक्षित लोक असा भेदभाव वगैरे पाळत नाहीत, बरोबर की नाही. आता तुम्ही शाळेवर वगैरे पाहतच आहात की आपण किती म्हणजे सगळेजण कोण कोण्या जातीचं आहे समाजाचं आहे कोणत्या धर्माचं आहे हे न पाहता अगदी बहीण भावासारखं मिळून मिसळून राहतो है की नाही. आपण एवढंच काय हो डबे सुद्धा एकत्र खातो है की नाही. एकत्र खातो का एकमेकाच्या भाज्या घेतो एकमेकाचे सगळं म्हणजे ठेवता एकत्र, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीनं परंतु तेव्हाच्या काळचं आहे हे. तर साने गुरुजींना याच्याविषयी
लढा दिलेला आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बऱ्याच जणाला हे म्हणजे कसं आहे माहिती का, कोणती शहरं कोणत्या राज्यातील आहेत हे जवळपास त्यांना माहित असतं, परंतु ही माहिती अशी सहज विचारत नाहीत, पुस्तकात दिलेलीच माहिती विचारत असतात. तर बघा, मसुरी हे जे काही शहर आहे ना ते उत्तराखंड मध्ये आहे. आणि जर तुम्हाला जाऊन पाहायचंच असेल ना तर इयत्ता 6वीचं भूगोल उघडा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की मसुरीला असं तापमान आहे, काश्मीरला तसं तापमान आहे. म्हणजे एकंदरीत भारताचा नकाशा दाखवून ह्या टोकाला असं तापमान आहे, त्या टोकाला तसं तापमान आहे, मध्यस्थी असं तापमान आहे. मग त्या ठिकाणी कपडे वाळू घातलेले तर कुठलचे कपडे लवकर वाळतील असा एक प्रसंग त्या ठिकाणी दिलेला आहे. ते तुम्ही असाच उडवून दिला असेल, वाचला नसेल, परंतु प्रश्न हा PYQचा आहे. तर तिथं तुम्हाला सांगितलेलं आहे की मसुरी हे शहर काय आहे, उत्तराखंड मध्ये आहे. तर तिथला हे प्रश्न आहे बघा. असं हलक्यात घेऊ नका कोणत्याही गोष्टी. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? तर तुम्हाला माहित असेलच, परंतु मी सांगते, शुक्र हा एक काय आहे तर सर्वात तेजस्वी ग्रह आहे. मी तुम्हाला सगळी ग्रह मला म्हणजे सूर्य मला दाखवणार आहे, परंतु एवढं लक्षात ठेवा की तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता आहे तर शुक्र आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, त्याचबरोबर क्रम लक्षात ठेवायचा, कोणता ग्रह काय आहे, सूर्याच्या जवळ कोणता आहे, पृथ्वीच्या आजूबाजूला म्हणजे दोन्ही बाजूला असणारे ग्रह, एकंदरीत पृथ्वी कोणत्या 2 ग्रहाच्या मध्ये आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं मी आता तुम्हाला थोड्या वेळात ग्रहमाला दाखव म्हणजे सूर्यमाला दाखवणार आहे ना, ती व्यवस्थित तुम्ही पाहून घ्यायची. आता सध्या लक्षात ठेवा, आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता आहे तर तो आहे बघा शुक्र. त्यानंतर बघा, रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसाय बंदी असे निर्बंध धुडकावून लावणारे डॅश कोण होते बरं? तर तुम्हा आम्हाला सर्वांना माहित आहे, ते होते बघा राजर्षी शाहू महाराज. यांना काय केलं तर रोटीबंदी असेल, बेटीबंदी असेल, व्यवसाय बंदी असेल, असे निर्बंध काय केले, धुडकावून लावले. एकंदरीत हा पण जो काही म्हणजे राजर्षी शाहू महाराज पण काय होते, माणसानं माणसाच म्हणजे माणसाला माणसासारखं वागवलं जावं या मताचे. म्हणजे एकंदरीत आपल्या अनेक नेत्यांना काय केलं तर एकंदरीत झगडले, झुंजले, तेव्हाच कुठं आज माणसाला सगळ्या माणसाला माणसासारखं वागवलं जात आहे, बरोबर की नाही? नाहीतर अगोदर आपला भारतीय समाज कसा होता हे तुम्हालाही माहितच आहे. एकंदरीत आपलं इथं उत्तर आलेलं आहे. आता बघा, शाहू महाराजांविषयी अधिकची माहिती घेणं गरजेचं आहे, कारण की व्यक्तिमत्व गाजलेलं आहे, याच्यावर अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात, बरोबर का? आता बघा, इथं मला थोडं वरच दिसायला अडचण येते बरं. तर बघा, राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केली. त्यांच्या काळात निर्माण झालेल्या ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेतृत्व केले. कुणी केले? शाहू महाराजांनी केले. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. बघा, त्या काळी सुद्धा ह्यांना आरक्षण दिलं. किती मोठे विचार होते ह्यांचे, आहे की नाही? मोफत व सक्तीचे, बघा बघा, मोफत आणि सक्तीचं शिक्षण त्या काळी त्यांना तो कायदा काढला. म्हणजे किती दूरदृष्टी होती त्यांची, शिक्षण महत्वाचं आहे हे त्यांना तेव्हा सुद्धा काय होतं, जाणलं होतं. त्यामुळेच त्यांना काय केलं तर मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षणाचा कायदा त्यांना तेव्हा म्हणजे एकंदरीत जारी केला. त्यानंतर त्यांना जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. बघा, इथं आपलं उत्तर आहे, रोटीबंदी, बेटीबंदी व व्यवसाय बंदी असे 3 निर्बंध जाती व्यवस्थेत होते. या संदर्भात सभा परिषदेमधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटीबंदी जाहीरपणे काय केली, धुडकावून लावली. म्हणजे एकंदरीत दलित काय माणूस नाही का बरं? तर दलितांच्या हातचं अन्न सुद्धा खायचं नाही म्हणजे रोटीबंदी. दलितांच्या हातचं अन्न खायचं नाही म्हणजे काय, तर रोटीबंदी. तर त्यांना दलितांच्या हातचं अन्न घेऊन स्वतः काय केलं, खाल्लं. तर त्यानं म्हणजे एकंदरीत काय केलं, त्यांना रोटीबंदी जी काही प्रथा आहे ती त्यांना धुडकावून लावली. तर अशाच व्यक्तिमत्वामुळं काय झालेलं आहे, तर आज माणसाला माणूस म्हणून जगता येत आहे. चला, तर मग पुढचा प्रश्न आहे बघा, अंदमान निकोबार बेटांची राजधानी डॅश आहे. कोणती आहे बरं? तर पोर्ट ब्लेअर हे काय आहे, अंदमान निकोबार बेटांची राजधानी. तुम्ही म्हणता अंदमान निकोबार बेटाचं पण विचारतात का?
तर भारताशी संबंध आहे ना त्यांचा, विचारणारच ना ते. जेवढं समजा आपल्या शालेय पुस्तकात दिलेलं आहे ना ते विचारणारच. आलं का लक्षात? त्यामुळं तुम्ही असं म्हणूच नका की बाबा एवढं विचारतात का म्हणून. हं? आता बघा, राज्यसभेचे कामकाज डॅशच्या नियंत्रणाखाली चालते. मला सांगा तुम्ही, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? कोण असतात? तर उपराष्ट्रपती असतात, बरोबर आहे की नाही? आणि एकंदरीतच राज्यसभेचं कामकाज हे कोण चालवत असतं? सभापती चालवतात, बरोबर की नाही? बरोबर आहे. मग त्या ठिकाणी काय येणार आहे? कोणाच्या नियंत्रणाखाली चालते? तर सभापतीच्या नियंत्रणाखाली चालते. आणि पदसिद्ध सभापती कोण असतात? म्हणजे राज्यसभेचे सभापती निवडले जातात का? तर नाही, निवडायची गरजच नाही ना. जे उपराष्ट्रपती आहेत का तेच राज्यसभेचे काय असतात? पदसिद्ध सभापती असतात. जे कोणी उपराष्ट्रपती असतील तर त्यांची ती खुर्ची म्हणजे ती जागा काय असते? फिक्सच असते. आलं लक्षात? याच्या म्हणजे अगोदरच्या माहितीविषयी म्हणजे मी जे तुम्हाला आता सांगितलं की नाही, की राज्यसभेचे सभापती कोण असतात? पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती असतात, बरोबर की नाही? बघा ऑप्शन मध्ये काय दिलंय? सरन्यायाधीश, राष्ट्रपती, पंतप्रधान ते काय आहेत? चुकीचे आहेत. तर चला जाऊया मग पुढं. बघा या पण ठिकाणी सरांना काय केलंय, बऱ्याच ठिकाणी अशा चुका केल्यात बघा. तर आता समजून घ्या, आता काय करावं, काम लय वाढलंय, कामाचा व्याप वाढला. आणखी एक दुसरी एक गोष्ट बघा, आता मान्य आहे ना बाबा, तुम्ही पीडीएफ साठी वगैरे मेसेज कॉल वगैरे करता, ते पण म्हणजे सगळं अटेंड करणं वगैरे आता खूप म्हणजे लोड वाढलेला आहे. आणि तेवढं काय आपलं एवढं असं हे नाही की आपण लगे लागलीच माणसं वगैरे ठेवून ते कामं करून घेणार. या कारणास्तव थोड्याफार चुका होत आहेत, तर मी त्या दुरुस्त करतच आहे. आणि बरेच जण काय करतात बघा, अगोदर पीडीएफ वगैरे घेतात. तुम्ही स्पष्ट सांगा की बाबा प्रश्न उत्तर स्वरूपाचं पाहिजे की नोट्सचं पाहिजे. मग अगोदर घेतल्याच्या नंतर पुन्हा आणखीन म्हणतात की आता हे बदलून पाहिजे किंवा काही रिपीट पाहिजे. ते पहिलंच काम करायला अवघड चाललंय, पुन्हा त्याच्यात रिपीट करायचं म्हणलं तर फार म्हणजे कसं व्हायला लागली, बेजारी व्हायला लागली सरांचीच, है की नाही? कारण की मला तर इकडच्याच कामानं सुधरत नाही, मी तिकडे कोणाचे कॉलही अटेंड करत नाही किंवा मग रिप्लाय वगैरे देणं हे सगळं सरांकडेच असतं. त्यामुळे तुम्ही अगोदर जी काही तुम्हाला लिस्ट पाठवलेली आहे ती अगोदर व्यवस्थित वाचून घ्या. त्यातलं तुम्हाला काय पाहिजे त्याचा व्यवस्थितरित्या मग तेच तुम्ही काय करत असता म्हणजे करत जा की सांगत जा हे पाहिजे म्हणून. अगोदर घेता पुन्हा म्हणता हे नव्हतं पाहिजे किंवा पाहिजे, तर हे कसं होतं, रिपीट काम करणं कोणालाही अवघड जातं. बघा खालीलपैकी ग्रामपंचायतच्या उत्पादनाची साधनं कोणती आहेत? ग्रामपंचायतच्या उत्पादनाची साधनं म्हटलेली आहेत. तर ग्रामपंचायतचं उत्पन्न कुठून होतं? तर ते होतं बघा, जिल्हा परिषद आणि राज्य शासन हे दोन्ही एकत्र मिळून काय करत असतात? तर ग्रामपंचायतचं म्हणजे एकंदरीत ग्रामपंचायत मधून कोणता निधी वगैरे मिळत असतो की नाही, तर त्या कोण पुरवतं? तर जिल्हा परिषद आणि राज्य शासन पुरवत असतं. म्हणजे हे फार महत्वाचं आहे बघा, कारण कसं आहे माहितीये का, याच्या पंचायत राजवर एक प्रश्न ठरलेला असतो आपला. पंचायत राज म्हणत आहे मी तुम्हाला. हं? मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, व्यवस्थितरित्या वाचून घ्या. आता इथं दिलंय तुम्हाला ग्रामपंचायतच्या उत्पादनाची साधनं. तर बघा या ठिकाणी तुम्हाला मी दाखला पण समोर घेऊनच आलेली आहे की ग्रामपंचायतच्या उत्पादनाची साधनं. आता ऑप्शन मध्ये बाकीचे दिले नाहीत, परंतु हे बघा आता जिल्हा परिषद आहे का? नाही. केंद्र शासन आहे का? नाही. राज्य शासन आहे, परंतु नुसतं राज्य शासन आहे का? नाही. त्यामुळं आपण जिल्हा परिषद आणि राज्य शासन ह्या उत्तराला काय केलं? गोल केलेलं आहे. आता इथं बघा, गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना आणि उपक्रम राबवते. त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणे आवश्यक आहे. पैसा तर सगळ्यांचीच गरज आहे ना, पैशाशिवाय पानच हलत नाही ना, आहे की नाही? भलेही बाबा तुम्हाला वाटत असेल ग्रामपंचायतनं असं करावं तसं करावं, गावात मध्ये अशा पद्धतीने योजना राबवाव्यात वगैरे, पैसा तर पाहिजे ना, आहे की नाही? मग हा पैसा येतो कुठून? ते बघा. तर पैसा असणं आवश्यक आहे. विविध करांची आकारणी करून ग्रामपंचायत पैसा उभा करते. हा, विविध कर वगैरे आकारून ग्रामपंचायत उभा करत असते पैसा, परंतु तेवढ्यावरच होणार आहे का? नाही. तर बघा ग्रामपंचायतला नेमका पैसा येतो कुठून? तर ग्रामपंचायतच्या उत्पादनाची साधनं कोणती आहेत? तर याच्यामध्ये सांगितलं आहे बघा, यात्रा कर असतात बघा, त्यानंतर राज्य शासन, त्याचबरोबर जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान आहे. त्याच्यानंतर आठवडी जे काही बाजार भरतात की नाही त्यावर पण कर लावला जातो, तिथून पण पैसा येतो. त्याच्यानंतर
पाणीपट्टी आहे बघा, पाणीपट्टी सुद्धा तुम्ही आतापर्यंत भरली असेल ना, आहे की नाही? जरी तुम्ही शहरी भागात राहत असलात तरी सुद्धा नगरपालिका पण पाण्याची म्हणजे पाणीपट्टी, घरपट्टी वगैरे वसूल करतच असते. हे बघा इथं पण घरपट्टी आहे. तर ही सर्व काय आहे, तर ग्रामपंचायतच्या उत्पादनाची साधनं आहेत. ऑप्शन मध्ये बाकीचे नव्हते. म्हणून मी म्हणलं की तुम्हाला दाखवावंच. मला कसं वाटतंय माहितीये का, की बाबा असा नाही तर तसा फिरवून जर प्रश्न विचारला तर तुमचा मार्क जाऊ नये, हे माझा प्रामाणिक उद्देश असतो विद्यार्थी मित्रांनो. हे माझं असं कधीच मत नाही बघा, की जे महत्वाचं आहे ते काय करायचं बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याच ह्याच्यावर उगं तुमचा टाइमपास करायचा. आणि म्हणजे कसं व्हावं, की तुम्ही माझे कायमचे कस्टमर राहावेत असं अजिबात माझा उद्देश नाहीये. तुम्ही काय करावं, लवकरात लवकर टीईटी क्वालिफाय करावी. कसं आहे माहितीये का, या जगामध्ये म्हटलं ना, आई वडिलाच्या नंतर जर कुणाला वाटत असेल की बाबा याचं चांगलं व्हावं तर ते म्हणजे शिक्षक असतात. मान्य आहे का तुम्हाला? तर माझा पण तसाच उद्देश आहे की बाबा आपले जे विद्यार्थी आहेत, आता बघा माझ्याजवळ सध्या 2च बॅच आहेत आणि एक म्हणजे परिपूर्ण बॅच म्हणलं तर आपली मानसशास्त्राची आहे. जिथं की आपण काय करत असतो, पीपीटी देत असतो, त्याचबरोबर टेस्ट सिरीज लावत असतो, है की नाही? तेवढीच फक्त जास्त पैशाची म्हणजे ₹499 बॅच आहे. परंतु आता सुद्धा मला असं मनातून वाटतं की माझ्या सगळ्याच त्या ठिकाणचे जे काही माझे विद्यार्थी आहेत, म्हणजे तुम्ही पण माझे विद्यार्थीच आहात. परंतु ज्यांना की समजा आता 4 पैसे का होईना देऊन खर्च केलाय ना, तर त्यांना काय करावं, तर 20 प्लसच सगळ्यांना मार्क पडावेत असाच उद्देशानं मी त्यांना सगळा कंटेंट पुरवलेला आहे किंवा पुरवतही आहे. सध्या मी त्यांना टेस्ट सिरीज वगैरे व्यवस्थितरित्या देत आहे, जेणेकरून आता त्यांना जे काही वाचलेलं आहे त्याचा व्यवस्थित काय व्हावं, तर एकंदरीतच ते आता कुठं पोहोचलेत हे त्यांना समजावं. एखादा चॅप्टर नसला समजला, त्याचे उत्तर येत नसतील तर ते जाऊन त्यांना चॅप्टर पाहावा. या उद्देशानं मी सगळ्या म्हणजे एकंदरीत माझा जो खटाटोप चालू आहे तो त्यासाठीच चालू आहे. कसं माहितीये का, तुम्ही अभ्यास भरपूर करताय परंतु योग्य दिशेनं पण केला पाहिजे ना, है की नाही? तुम्हाला जायचंय एका गावाला आणि बसला दुसऱ्या गाडीत तर जमणार आहे का? तो रस्ता तुम्हाला त्याच गाडीत बसावं लागणार आहे ना ज्या गावाला जायचंय तर. त्यासाठी मी परत परत तुम्हाला तेच सांगत आहे की अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुम्ही तिथं पोहोचला पाहिजे. बऱ्याच जण तुम्हाला सांगते अभ्यासाचं तर लईच वांद आहे बऱ्याच जणांचं. एक तर काय करतात माहितीये का, परीक्षा म्हणजे फॉर्म सुटल्याच्या नंतरच अभ्यासाला सुरू करतात. काय करायचं, फॉर्म सुटल्यावर अभ्यासाला सुरू करायचं. तुम्हाला सक्सेस पाहिजे ना, तर तुम्ही नेहमीच म्हणजे एकंदरीतच पुढची आपली येणारी जी सीईटी आहे ती आपल्याला क्वालिफाय करायची असं ठरवून अगोदरपासूनच अभ्यासाला लागा ना. हे असं उद्या उद्या म्हणणाराचं काहीच खरं नसते बघा. आता सुद्धा काही जणांचं असं मत आहे की करूया नंतर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही समजा असं उद्यावर ढकलतात की नाही, आता एवढी परीक्षा तोंडावर आलेली सुद्धा असताना सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे की बाबा हे वाचायचं राहिले तर ते लगेच घेऊन बसत नाहीयेत. ते काय म्हणतात, करूयात ना मग नंतर. तर बघा उद्या म्हणणाराचं काहीच खरं नसते बघा. त्याच्यासाठी एका हिंदी एक शायरी खूप मस्त आहे बघा. त्यामध्ये कसं म्हटलंय बघा, आता एकदा सांगतेच तुम्हाला, मला असं बस नाही वाटत आहे तसं, मग माझ्या मनात उगते पोटात राहिले कस तरी होते मला. बघा, जिसने कहा परसो बीत गए बरसो, जिसने कहा परसो बीत गए बरसो, जिसने कहा कल दिन गया ढल, जिसने कहा कल दिन गया ढल, जिसने कहा आज उसी ने किया राज. तर बघा आता जे काय करायचंय ते आज आता लगेच कामाला लागायचं आणि लगेच करायचं, तरच यश आपलंय. चला जाऊया पुढे. बघा प्रश्न आहे, चंदीगड ही खालीलपैकी कोणत्या 2 राज्याची राजधानी आहे? सांगा बरं मग. बऱ्याच जणाला माहिती असेलही, पंजाब आणि हरियाणा या 2 राज्याची राजधानी एकच आहे, ती म्हणजे कोणती? तर चंदीगड. बघा पुढचा प्रश्न आहे, गुजरात मधील विजयाप्रीत्यर्थ अकबराने, बघा हे प्रश्न फिरू फिरू विचारलाय, कसा फिरवलाय ते मी सांगते तुम्हाला. गुजरात मधील विजयाप्रीत्यर्थ अकबराने डॅश याचे बांधकाम केले. तर कशाचे बांधकाम केले सांगते तुम्हाला, बुलंद दरवाजाचं बांधकाम केलं. बऱ्याच वेळेस असं विचारलंय की बुलंद दरवाजा कोणी बांधला, तर तेव्हा लिहायचं अकबरानं बांधला म्हणून. आता सध्या काय विचारलंय की गुजरात मधील जे काही त्यानं विजय मिळवला होता तर तो ध्यानात ठेवण्यासाठी अकबरानं काय केलं, तर कोणता दरवाजा बांधला किंवा काय बांधलं असा प्रश्न इथं विचारलाय. त्याचं उत्तर दिलं आपण बुलंद दरवाजा. बऱ्याच ठिकाणी असं विचारलंय की बुलंद दरवाजा हा कोणी बांधला, तर ते कोणी बांधला? अकबरानं बांधला.
तर 2-3 ठिकाणी प्रश्न असा फिरू फिरू हेच प्रश्न विचारलाय. कदाचित विचारला जाऊ शकतो बुलंद दरवाजा कुठं बांधलाय म्हणून. हं? गुजरातला बांधलाय हे बी लक्षात असू द्या. जाऊया मग पुढं. आता बघा या ठिकाणी आपल्याला घराणे आणि ऐतिहासिक साधने यांचं काय करायचे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर सगळ्यांना माहिती आहे की सारनाथचा जो स्तंभ आहे हा तो मौर्य समाजाचा, बरोबर की नाही, इतिहासाचं साधन आहे. ह्या घराण्याच्या काळात काय होता तर सारनाथ स्तंभ बनलं की मौर्य घराणं. त्याच्यानंतर अहलाबाद प्रशस्ती म्हटलं की लागलीच तुम्ही सांगणार गुप्त घराणे. आणि त्याच्यानंतर नाणेघाटातील लेणी म्हटलं की लगेच तुम्ही म्हणणार सातवहन, बरोबर. तर अशा पद्धतीनं एकंदरीतच काय केलेलं आहे ते थोडे इकडे झाले बरं. इतिहासाची साधनं आणि ते थोडस म्हणजे हे घराणे जे आहेत ते इकडे यायला पाहिजे होते आणि ते तिकडे जायला पाहिजे होतं. पण तुम्हाला माहिती ना आपल्या मागे किती व्याप आहे, तर त्याच्यानं झालंय हे असं. काही हरकत नाही, लक्षात ठेवा. सारनाथ स्तंभ लगेच म्हणायचं मौर्य घराणं, त्यानंतर अहलाबाद प्रशस्ती गुप्त घराणे आणि नाणेघाटातील लेणी सातवाहन घराणे. अगदीच बरोबर आहे. तर बघा मग या ठिकाणी अच 3 म्हटलं की हे बघा हे, त्याच्यानंतर बच 2 म्हटलं की हे बघा हा हे बरोबर आहे. त्याच्यानंतर नाणेघाटातील लेणी खच ते. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. बघा आफ्रिकेला काळे खंड म्हणतात, काय कारण आहे? काय कारण आहे की आफ्रिकेला काळे खंड म्हणतात? मग बघा इथं कसे उत्तर दिले ऑप्शन मध्ये बघा बरं. बरेच जण कसं होते माहिती का, तुम्हाला मी आता सांगते, लिहून देते तुम्हाला. 150 पैकी 150 प्रश्न जर तुम्ही वाचून गोल करू शकलात त्याची उत्तर तर तुमचा पेपर आज नीला आहे. परंतु कसं होतंय तुम्हाला तेवढा वेळ नसतोय आणि जे काही तुम्ही 25-30 प्रश्न डायरेक्ट आन्सर शीट वर जाऊन गोल करता का, तिथंच जास्त चुका होतात तुमच्या. एखाद्यालाच ती देवाची कृपा असते त्यांच्यावर की तसे फेकलेले, म्हणजे फेकलेलेच म्हणावं लागेल ना, असे मारलेले पण काय होतात तर योग्य येतात. परंतु अशी देवाची सदिच्छा काय म्हणतात सदा कृपा दृष्टी अशी सगळ्यांवर नसते. त्यामुळे लक्षात ठेवा. आता बघा ऑप्शन कसे आहेत बघा. ते कृष्णवर्णीय आहेत म्हणून काळे खंड म्हणतात का, अजिबात नाही. बघा आता दुसरं ऑप्शन काय दिले तिथे म्हणा काळी जमीन आहे म्हणून त्याला काळे खंड म्हणतात. असं आहे का? काळी जमीन तर आपल्या महाराष्ट्रात काय कमी आहे का? हा. त्यानंतर बघा तेथील बराच भाग काय आहे तर अज्ञात आहे, म्हणजे आजही बऱ्याच भागाची माहिती लोकांना नाहीये, त्यामुळे त्याला काळे खंड म्हणतात. हे विधान योग्य आहे किंवा हे कारण योग्य आहे. इथं काय म्हटलंय, तेथे काळे गोरे असा भेद केला जात असे म्हणून त्याला काळे खंड म्हणतात. मग मला सांगा खरंच ऑप्शन वाचून सुद्धा जरी तुम्हाला माहिती नसेल याच्याविषयी तरी ऑप्शन वाचून सुद्धा म्हणजे किती पोरखेळ सारखे, म्हणजे कसं बघा ना ऑप्शन कसे दिले तर वाचता क्षणी कळतं की बा असे कसे, म्हणजे असं याच्या कारणावरून काळे खंड म्हणलं जाऊ शकत नाही ना त्याला, है की नाही. मी तसं वारंवार सांगते तुम्हाला की जर तुमचा तेवढा पेपर वाचून जर कव्हर होत असेल ना निश्चित टीईटी पारच आहे. आता आला बाई काकोरी कट. बघा प्रश्न विचारण्यात आलाय, काकोरी कट ही घटना उत्तर प्रदेशातील काकोरी रेल्वे स्टेशन जवळ डॅश तारखेला घडली. तर कोणती तारीख होती बरं ती? कोणत्या तारखेला घडला हा काकोरी कट? आणि काकोरी कट खूप इंटरेस्टिंग आहे बरं. तर मी सांगते तुम्हाला, म्हणजे एकंदरीत असं सांगितलं की तुमच्या लक्षातच येऊन जाईल. 9 ऑगस्ट 1925 ला काय झालेला आहे तर हा काकोरी कट त्या ठिकाणी काय झालेली ही घटना घडलेली आहे. आणि कसं आहे माहितीये का, एकंदरीतच आता इंग्रजांविषयी लढायचं म्हणजे विरोधात लढायचं होतं ना, तर मग जे काही बंदुकी असतील म्हणजे रायफल वगैरे दारुगोळा वगैरे काही स्वस्त आहे का बरं? या सगळ्यासाठी पैसा लागणार आहे आणि मग हा पैसा मिळवायचा कुठं? म्हणून काय केलं तर शासनाच्याच रकमेतून काय करायचे तर पैसे चोरून घ्यायचे, यासाठी हा कट रचण्यात आला. आणि एकंदरीत रेल्वे मधून पैसा जात असताना त्या ठिकाणी शासनाचा पैसा चोरायचा होता आणि ही घटना काय झाली उत्तर प्रदेशातील काकुरी रेल्वे स्टेशनवर घडली. तिथं काय केलं तर शासनाचे पैसे चोरण्याचा हा डाव होता, कट होता आणि तो काय केला त्या ठिकाणी घडला म्हणून त्याला काकुरी कट असं म्हणतात. तर मी तुम्हाला आणलंय त्याच्यासोबत. तर तो कधी घडला तर 9 ऑगस्ट 1925 ला. पण ते पैसे काय भारतीयांच्या हाती म्हणजे एकंदरीत भारतीयांच्या काय लागले नाहीत तर सत्कारणी लागले नाहीत, लागलीच काय झालं पोलिसांनी त्यांना पकडलं वगैरे वगैरे
तर बघा आणखीन एक प्रश्न काकुरी कटाविषयी आलेला आहे, तर अगोदर आपण ते घेऊया आणि मग तुम्हाला काय करते दाखले वगैरे पुरावे देऊन टाकते. आता बघा काकुरी कटाचे मुख्य उद्देश काय होता, मी आता बोलताना सांगितलं तुम्हाला काय होता उद्देश. तर रेल्वे गाड्या थांबवणे होता का? अजिबात नाही. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या करणे असा पण नव्हता. त्यांचा फक्त प्रामाणिक उद्देश एवढाच होता की जे काही समजा आपल्याला पैसा लागणार आहे ना, तर तो पैसा मिळवणं. कुठून मिळवायचा? तर शासनाच्या खजिन्यातूनच मिळवायचा. इथं बघा क्रांतिकार्याला लागणारा सरकारी खजिना लुटणे, म्हणजे एकंदरीतच क्रांतिकार्यासाठी जो काही पैसा लागणार आहे ना, तर तो पैसा मिळवण्यासाठी काय करायचं, सरकारचा खजिना लुटणे हा काय होता त्यांचा प्रामाणिक उद्देश होता. उत्तर प्रदेशात दंगल घडवणे अजिबात नाही ना, असला काही उद्देश अजिबात नव्हता. जाऊया मग पुढं. आता बघा हे काकुरी कट, त्याच्यामध्ये आहेत बघा चंद्रशेखर आझाद, आणखीन बरेच जण आहेत, ते आपण नावं त्यांची वगैरे घेणार आहोत. इथं बघा आता काकुरी कट. तर सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली नाही. तुम्हाला तर माहितीये सरकारने किती दाबून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीही उपयोग झाला नाही. गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली आणि अनेक तरुण काय झाले तर क्रांतिकारी मार्गाकडे वळले. गांधीजी कशा पद्धतीनं स्वातंत्र्य मिळवून देऊ लागले, अहिंसक मार्गानं. परंतु त्या पद्धतीनं आपल्याला स्वातंत्र्य मिळणं म्हणजे नाही का खूप दिवस लागले असते बघा त्यासाठी. परंतु क्रांतिकारक मार्गानं जे काही आपले आज म्हणजे चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग, राजगुरू, है की नाही, सुखदेव, तर असे बरेचसे काही क्रांतिकारी चळवळीमध्ये सहभागी होते किंवा आघाडीवर होते. तर महात्मा गांधी यांना असहकार चळवळ थांबवली. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या मागचे पण सगळे काय झाले, या क्रांतिकारी चळवळीमध्ये सहभागी झाले किंवा वळाले. मग याच्यामध्ये कोण कोण होते बघा, चंद्रशेखर आझाद, त्याच्यानंतर रामप्रसाद बिस्मिल होते, योगेश चटर्जी होते, सचिंद्रनाथ सन्याल होते. तर इत्यादी क्रांतिकारक एकत्र आले. क्रांतिकार्याला लागणारा जो काही पैसा आहे तो जमवण्यासाठी त्यांना रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना जो आहे ना, तो बघा 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशन जवळ लुटला. कशासाठी लुटला ते सांगितलं ना मी तुम्हाला. पैसा कशासाठी पाहिजे होता, क्रांतिकार्याला लागणारा जो काही पैसा आहे तो कुठून मिळवायचा, तर मग इथूनच मिळवूया म्हणून त्यांना काय केलं, तर 9 ऑगस्ट 1925 ला उत्तर प्रदेशातील काकोरी रेल्वे स्टेशन जवळ काय केलं, तर हा खजिना लुटला. म्हणून त्याला काय म्हणतात, तर काकोरी कट असं म्हणतात. सरकारने तात्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटकेत टाकले किंवा अटकेत घेतले. त्यांच्यावर खटले लादण्यात आले आणि अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, त्याच्यानंतर राजेंद्र लाहिरी यांना काय करण्यात आली, तर बघा फाशी पण देण्यात आली. तर चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. तर हे पण मी व्यवस्थितरित्या तुम्हाला लेक्चर मध्ये समजावून सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं एकंदरीतच जे काही काकुरी कट म्हणजे काय एवढं काही असं वेगळं काही नाहीये, ते असं गोष्ट रूपानं लक्षात ठेवायचं. 5 अंश उत्तर आणि 5 अंश दक्षिण अक्षवृत्तादरम्यान डॅश दाबाचा पट्टा आहे. तर तुम्हाला तर माहितीये की ही आपली काय आहे, पृथ्वी आहे. बरोबर 0 अंशावर काय आहे, विषुववृत्त आहे. तर आता इकडं उत्तर आहे आणि इकडं दक्षिण आहे. तर बरोबर इथून असं 5 अंशावर इथंच कुठेतरी 5 अंश येईल ना, आणि उत्तरेकडचा 5 अंश आणि दक्षिणेकडील 5 अंश. तर मला काय म्हणायचं आहे की हे विषुववृत्तावरच येते ना, बरोबर की नाही. कर्कवृत्त तर तिकडं 23.5 वर राहिलं, त्याच्यानंतर मकर वृत्त तर खाली दक्षिणेकडे 23.5 वर राहिलं. म्हणजे बघा, तर बघा ऑप्शन मध्ये पाहिल्याच्या नंतर लगेच तुमच्या लक्षात येईल हे ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा वगैरे ते तर येऊ शकत नाही ना, ध्रुवाकडे तर जातच नाही ना 5 अंश म्हणल्यावर. त्याच्यानंतर उपध्रुवीय पण येणार नाही, आणि त्याच्यानंतर मध्य अक्षवृत्तीय मध्य म्हणल्यावर मध्य कुठं आलंय का, 23.5 वरच गेलं नाही ना. आणखीन 5 अंशाचा जो काही कमी दाबाचा पट्टा आहे की नाही, तो विश्ववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे. कुठं असणार आहे, विश्ववृत्तावरच असणार आहे. कुठं असणार आहे, विश्ववृत्तावरच असणार आहे. हे ज्यांना व्यवस्थित अभ्यास केलाय विश्ववृत्त, बऱ्याच जणांना माहितीच नसेल विश्ववृत्त नेमकं कुठं येतं. तर मी काय केलं माहिती का, 6वीच्या भूगोलमध्ये एवढं व्यवस्थितरित्या सांगितलंय तुम्हाला की इकडून असा सूर्य येतोय, सूर्याची अशी काय होतात
लंबरूप किरण कशी पडतात तर या समोरासमोर पडतात, त्यामुळे तिथे उष्णता वगैरे जास्त असते, पाऊस पण तिथं जास्त असतंय. हे सगळं मी सांगितलं तुम्हाला. विषुववृत्तावर रोज 4 वाजता पाऊस पडतोय आणि ते पाऊस कोणत्या प्रकारचा असतोय तर आरोह प्रकारचा पाऊस असतोय. ते सगळं मी सांगितले तुम्हाला. आता मी सहज जे बोलत आहे का त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतात. चला तर मग पुढचा प्रश्न आहे बघा, खालील विधानाच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. आपल्याला विधान कसं पाहिजे, योग्य पाहिजे. आता इथं बघा विधान काय दिलंय, 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने मुंबई येथे, कुठं म्हटलंय, मुंबई येथे काय केलं तर मुंबई येथे झालेल्या बैठकीत छोडो भारत चळवळीचा ठराव सहमत केला. योग्य आहे का हे विधान? हे बघा विधान सगळं बरोबर आहे, तारखा सहित बरोबर आहे. फक्त चूक काय झाली माहितीये का, इथं हे जे काही घडलं ना, छोडो भारत चळवळ वगैरे ठराव वगैरे सहमत केला ना, ते मुंबईला नाही केला, वर्धा या ठिकाणी केला. म्हणून हे विधान काय आहे तर चुकीचं आहे. आलं लक्षात? तर एकच तेवढं चुकलं होतं म्हणून. पण आता एक जरी चुकलं तर शेवटी चुकलंच आहे ना, तर ते विधान चुकलं. आता ब विधान काय दिले, क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करण्याचा इशारा दिला. हे विधान योग्य आहे. आपल्याला कसं पाहिजे, योग्य विधान पाहिजे, फक्त ब योग्य. हे बघा इथं पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. आता उत्तर तर पाहिलं, दाखला देणं पण गरजेचं आहे. चला इथं बघा मग आता, तर बघा छोडो भारत चळवळ, इथं बघा काय म्हणले, क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला. हे विधान योग्य आहे. आता इथं बघा, वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीनं काय केलं तर भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा जो काही ठराव आहे की नाही तो सहमत केला. कुठं केला पण, वर्धा या ठिकाणी केला. ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशाराही देण्यात आला. तर बघा आता या ठिकाणी गणितावरचा एक प्रश्न आलेलाच आहे. तुम्ही आता फार काय झालेले आहात, सुज्ञ झालेले आहात. असे प्रश्न सोडवणं म्हणजे तुमच्या काय झालाय, डाव्या हाताचा खेळ झालेला आहे. चला तरी पण आता हे सोडूया आपण. बघा प्रश्न काय आलं हे, तर प्रश्न असा आहे बघा, असा प्रश्न एक तर येणारच बघा तुम्हाला. मग 2 आले तर चांदीच आहे तुमची, कारण तुम्हाला आता यायला लागलेत ना सोडवायला. इथं बघा, ग्रीनविच या मूळ रेखावृत्तावर गुरुवारी दुपारचे किती वाजले तर 12 वाजलेले असल्यास 45° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले आहेत. तर असा प्रश्न आला रे आला की सगळ्यात अगोदर काय करायचं माहितीये का, अशी एक रेषा मारायची. बरोबर, मारली रेषा, मग ग्रीनविचची रेषा काय करायची, स्थापन करून घ्यायची. ग्रीनविचची रेषा इथं थोडस असं वरच करते हो. मग ही घेतली बघा अशी ग्रीनविचची रेषा. तुम्ही म्हणता मॅडम इकडं मारली, कारण हे पश्चिमेचं ठिकाण सांगितलंय म्हणून मी थोडीशी पूर्वेच्या तिकडच्या साईडला नेली. इथं काय आहे ते ग्रीनिच, ग्रीनिचची रेषा आहे. ही 0° असती, सगळ्यांना मान्य आहे. बरोबर, तुम्हाला हे पण मान्य करावं लागणार आहे. 1 तास बरोबर काय तर 15°. बरोबर, सगळ्यांना मान्य आहे. मान्य आहे हे करूनच आपण गणिताला सुरुवात करत असतो, बरोबर की नाही. तुम्हाला हे बी मान्य आहे, हे इकडचं काय आहे पूर्व आहे आणि इकडचं काय आहे तर पश्चिम आहे. बरोबर, आता या ठिकाणी 0°ची रेषा आहे आणि इथं किती वाजलेले आहेत. आता थोडस काय करते, आता पेन चेंज करून घेते बरं. त्या पेन बाबत पण बऱ्याचशा काय झाल्या तर कमेंट वगैरे यायला लागल्या, तर आता आपण पांढरी पेन घेतलेली आहे बघा. इथं किती वाजलेले आहेत दिसायली की नाही, पण पांढरी पेन नाही, आजचं थोडं बॅकग्राऊंड चेंज दिसायला लागले. आपण काळी पेन घेऊया. किती वाजलेत मग तर 12 वाजलेले आहेत आणि दुपारचे 12 वाजलेत. एवढंच काय, गुरुवारचे आहेत म्हणून. बरं ठीक आहे, मग वाजलेले आहेत 12. असेच 12 बरेच जणांच्या तोंडावर पण वाजलेले असतात बघा. परंतु मला कसं वाटतं माहितीये का, असं नाही. चेहऱ्यावर नेहमी काय असलं पाहिजे, हास्य असलं पाहिजे. माणसानं असं हसून खेळून जगलं पाहिजे. काय सांगावं, कुठला दिवस कोणाचा आजचा आहे, म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे हे की नाही. माणसानं कसं एकदम आनंदात राहिलं पाहिजे, आहे त्याच्यात समाधान मानून जगलं पाहिजे. तर बघा ठीक आहे, 12 वाजू द्या. इथं 12 वाजलेले आहेत, ग्रीनविच वर तर नेहमीच 12 वाजलेले असतात.
तर इथं 12 वाजलेले आहेत, दुपारचे 12 वाजलेत असं यांनाच सांगितलंय बरं. असे असल्यास पश्चिमेच्या रेखावृत्तावर म्हणत आहे. रेखावृत्त तर माहिती तुम्हाला असे उभे असतात. मग इथं कुठेतरी 1, 2, 3चं असेल, पण आपल्याला 1, 2, 3चं 1, 2, 3 अंशाचं रेखावृत्त घ्यायचंय का? नाही घ्यायचं. डायरेक्टली आपण काय करायचं, तर ते रेखावृत्त घ्यायचं. बघा आता मी रेखावृत्त घ्यायचं म्हणल्यावर पेन चेंज करून घेते अगोदर. हा, तर इथं काय करूया, 15 अंशाचं रेखावृत्त घेऊया. बरोबर. त्याच्यानंतर इथं 16, 17 कुठेतरी असेल आणि मग नंतर डायरेक्टली आपण 30चं घेत असतो की नाही. 30 अंश, 15 15 15 2 30 आणि 15 त्रिक 45 अंश. इथं 45 पर्यंत दिलंय ना त्यांना, बरोबर की नाही. तर घेतलं आपण 45 अंशापर्यंत. आता घेतल्याच्या नंतर लागलीच तुम्हाला सांगणार आहे मी कशा पद्धतीनं होतंय तर बदल. बघा, तर आता इथं दुपारचे, गुरुवारचे दुपारी किती वाजलेत, 12 वाजलेले आहे ग्रीनविचवर. तर तुम्हाला माहितीये जर आपण इकडे जात असू तर काय होते, 1-1 तास पूर्वेला जात असलं तर काय होते, 1-1 तास वाढतो, म्हणजेच काय होतो, प्लस होतो. परंतु जर तुम्ही इकडे जात असाल तर 1-1 तास काय होतो, मायनस होतो. बरोबर आहे. मग ह्या 0 अंशापासून इथपर्यंत जाताना 1 तास काय झाला, मायनस झाला. मायनस झाला, मान्य आहे सर्वांना. मग गुरुवारचे किती वाजले, इथं 11 वाजले ना, बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा इथून या 30 अंशावर येताना 1 तास कमी झाला, म्हणजे इथं किती वाजले, मग 10 वाजले. आणि इथं 45 अंशावर येताना पुन्हा इथून इथं येताना 1 तास आणखीन मायनस झाला आणि मग किती वाजले बरं, तर 9 वाजले. आता हे गुरुवारचे दुपारचे 12 वाजले होते. तर मग आता इथं 45 अंश रेखावृत्तावर किती वाजतील मला सांगा. तर किती वाजणार आहेत, किती बी वाजणार असं, परंतु गुरुवारचेच आहेत ना, बरोबर. गुरुवारचे आहेत आणि सकाळचे आहेत. बघा, गुरुवार सकाळचे 9 वाजलेले असतील, दुपारचे 12 ते हे सकाळचे 9च असतील ना मग. आणि गुरुवारचेच. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. तर आता तुम्हाला बऱ्यापैकी काय झालेली असेल, आयडिया वगैरे आलेली असेल असे गणित वगैरे करण्याची. मी तुम्हाला सांगितलं ना, कॅल्क्युलेशन करायचंच नाही, एवढं एक लक्षात ठेवायचं की 1 तास बरोबर 15 अंश आणि पटपट करून टाकायचं. जाऊया मग पुढं. बघा प्रश्न काय आहे, इलियड व ओडिसी या महाकाव्याचा लेखक कोण आहे किंवा कोण आहे, हे कोणी लिहिलेलं आहे. तर इलियड आणि ओडिसी हे कोणी लिहिलं आहे, तर होमर यांना लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, मोसमी वनातील वृक्षामध्ये आर्थिक दृष्ट्या महत्वाचा वृक्ष कोणता आहे. तर तुम्हाला माहितीये का, साग हा वृक्ष काय आहे, आर्थिक दृष्ट्या म्हणजे पैसा मिळवून देणारा वृक्ष आहे. कोणता, साग. चला, तर बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते लिखित साधन नाही म्हणत आहे ते. लिखित साधन नसलेला ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. तर ग्रंथ लिखित साधन आहे, सरकारी गॅझेट लिखित साधन आहे, कोश वाङ्मय लिखित साधन आहे. बऱ्याच जणांना वाटन की राजमुद्रा हे पण काय आहे, लिखित साधन आहे, परंतु नाही. राजमुद्रा हे काय आहे, तर भौतिक साधन आहे. बघा, ते तुम्हाला दाखवणार पण आहे मी. तर ह्याचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4. मग तुम्हाला लिखित साधनं कोणकोणती आहेत ते सर्व माहित पाहिजेत, है की नाही. तर बघा, इथं आपण लिखित साधनं घेऊन आलेलो आहोत, त्याच बरोबर काय केलेलं आहे, तर भौतिक साधनं पण आणलेली आहेत. आता आधी लिखित साधनं बघून घ्या. तर त्याच्यामध्ये टपाल तिकीट येतात बघा, कोश वाङ्मय, वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्र व्यवहार. त्याच्यानंतर अभिलेखागारातील कागदपत्र, अभिलेखागारामध्ये काल पाहिला ना आपण प्रश्न. त्यानंतर सरकारी सरकारी गॅझेट हे सगळं कशामध्ये येणार, लिखित साधनामध्ये येणार. त्यानंतर आहे बघा भौतिक साधनं. तर भौतिक साधनामध्ये नेमका कशा कशाचा समावेश होतो, म्हणजे भौतिक साधनं म्हणजे कसं असतं माहिती का, वस्तू किंवा वास्तू रूपामध्ये असतात, ज्याला की आपण असं हातात घेऊ शकतो, स्पर्श करू शकतो, बरोबर की नाही. तशा वस्तू किंवा वास्तू रूपात असलेली जी साधनं असतात त्यांना काय म्हणतात, भौतिक साधनं असं म्हणतात. त्याच्यामध्ये लेण्या वगैरे आहे की नाही. तर आता हे सुधारित वरचे साधनं आहेत. त्याच्यामध्ये येणार बघा अलंकार. अलंकार म्हणजे आपले ते अलंकार नाही अतिशयोक्ती वगैरे, हे अलंकार म्हणजे दागिने. त्याच्यानंतर वस्तू संग्रहालय आहे, पेहराव आहे, आधुनिक स्थापत्य. हे बघा राजमुद्रा कशामध्ये आलं, भौतिक साधनामध्ये आलं.
त्याच्यानंतर दैनंदिन वापरातील वस्तू असतील, प्रार्थना स्थळ, नाणी, हे सगळं कशामध्ये येते? भौतिक साधनामध्ये. तर बघा प्रश्न आहे, राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची डॅश वर्ष पूर्ण करणे गरजेचं आहे. राज्यसभेची म्हणत आहे बरं. तर राज्यसभेची जर निवडणूक लढवायची असेल तर वयाची किती वर्ष पूर्ण करावी लागतात असा प्रश्न आहे. तर बघा, जर समजा एकंदरीत मतदान करायचं असेल तर म्हणत आहे मी, वयाची किती वर्ष पूर्ण करावी लागतात? मतदानासाठी 18 वर्ष पूर्ण करावी लागतात. कशासाठी करावी लागतात? तर मतदान करण्यासाठी. परंतु आपल्याला प्रश्न वेगळा विचारलाय आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला प्रश्न कसा विचारलाय की निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचं वय विचारलेलं आहे. जर समजा निवडणूक लढवायची असेल तर समजा एखाद्या व्यक्तीला पंचायत समितीची किंवा पंचायत राजची निवडणूक लढवायची असेल, म्हणजे की ग्रामपंचायत वगैरे निवडणूक लढवायची असेल तर त्याला वयाची किती वर्ष पूर्ण करावी लागतात? ते 21 वर्ष पूर्ण करावी लागतात. कोणाला? जर त्याला पंचायत राजची निवडणूक लढवायची असेल तर. त्यानंतर लोकसभेची जर निवडणूक लढवायची असेल, कशाची? लोकसभेची, तर त्या व्यक्तीला किती वय पूर्ण करावं लागतं? 25 वर्ष पूर्ण करावं लागतं. हे कशासाठी? पंचायत राजसाठी. आणि त्याच्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर काय करावं लागतं? तर त्याला वयाची 30 वर्ष पूर्ण करावी लागतात. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तर या ठिकाणी कोणती निवडणूक लढवायची आहे? तर राज्यसभेची निवडणूक लढवायची आहे. म्हणून वयाची 30 वर्ष पूर्ण करावी लागतात. जर विचारलंच की बाबा नाही ह्याला राज्यसभेची बी नाही निवडणूक लढवायची, त्याला राष्ट्रपती व्हायचंय, तर त्याला वयाची 35 वर्ष पूर्ण करावी लागतात. हे सगळंच लक्षात ठेवायचं आहे. कधी याच्यावर विचारतात, कधी त्याच्यावर विचारतात, म्हणून आपण सगळंच लक्षात ठेवायचं. तर याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की बाबा फलाण्याचं वय एवढं आहे तर त्याला आणखीन किती वर्षानंतर मतदान करता येईल? तर आपल्याला एवढं माहित असलं 18 वर्षानंतर मतदान करता येते तर आपल्याला मग बाकीचं कॅल्क्युलेशन करता येतं. चला तर मग पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. कामच आहे आपलं, जे सांगितलं ते करायचं. अगड बगड दिलेलाच आहे. तर पहिल्यांदा दिलंय ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये काय असतं बरं? तर काव्यमय वर्णन असतं, बरोबर की नाही, ऋग्वेदामध्ये. त्याच्यानंतर यजुर्वेदामध्ये काय असतं? तर यज्ञात वापरायचे मंत्र असतात बघा. सामवेद म्हटलं की ताला सुरात गायन वगैरे आहे की नाही. त्याच्यानंतर बघा सामवेद आहे. सामवेदामध्ये काय असतं बरं? तर एकंदरीत गायन कशामध्ये असतं? तर सामवेदामध्ये असतं. इथं बघा दिलंय ऋग्वेदातील ऋच्या ताला सुरात गायनाचे मार्गदर्शन कशात आहे? सामवेदात आहे. आणि अथर्व वेदात काय दिलेलं असतं? तर दैनंदिन जीवनातील अडचणी किंवा संकटावरील उपाय, त्याचबरोबर जे काही एकंदरीत दुखण्या भाण्यावरचे उपाय सुद्धा कशात दिलेले असतात? तर अथर्व वेदावर दिलेले असतात. आणि एका अथर्व ऋषीच्या नावावरूनच वेदाला ह्या नाव दिलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं बघा पर्याय कुठं आहेत का? तर अच काय आहे? 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. त्याच्यानंतर यजुर्वेद काय? बच 3 आहे, तर इथं 3 आहे बघा, बाकी इथं 3 नाहीये. म्हणजे आपलं उत्तर हेच असणार आहे. क 1 बरोबर आहे आणि ड किती आहे? 4 आहे. ठीक आहे, हेच आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. हे वेदांवर पण नेहमी प्रश्न विचारला जातो बरं, सगळे वेद लक्षात ठेवा. आता बघा, सागरी जलात डॅश प्रमाण सर्वाधिक असते. कशाचं प्रमाण जास्त असते माहिती का? सोडियम क्लोराईडचं प्रमाण जास्त असते, म्हणजेच मिठाचं प्रमाण काय असतं? तर जास्त असतं. जाऊया मग पुढं. आता बघा, पहिली वसुंधरा परिषद इसवी सन 1992 साली डॅश शहरात भरली. तर कोणत्या शहरामध्ये भरली माहितीये तुम्हाला? तर ती भरली बघा रिओ दी जेनेरिओ या शहरामध्ये. इथं थोडस मिस्टेक झाली आहे, परंतु पहिली परिषद वसुंधरा परिषद जर कुठं भरली असेल तर रिओ द जेनेरिओ, इथं डी झालंय बघा, रिओ द जेनेरिओ या ठिकाणी भरली. बघा, सूर्यमालात लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान आहेत? तर तो लघुग्रहाचा पट्टा आहे की नाही त्याविषयीचा हा प्रश्न आहे.
तर मी तुम्हाला इथं सूर्यमाला दाखवणार आहे बरं, की सूर्यमाला एवढी व्यवस्थितरित्या बघायची. सूर्यमालेवर काही प्रश्न विचारू द्या, उत्तर आलंच पाहिजे. तर तुम्हाला इथं सांगावं लागेल ना अगोदर मला, की कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान आहे. तर बघा एकंदरीत लघुग्रहाचा पट्टा मंगळ आणि गुरु या 2 ग्रहाच्या दरम्यान आहे. मग ते खरंच योग्य आहे का? तर त्याचा दाखला देणं पण गरजेचं आहे. जाऊया मग आता इकडं. तर निश्चितच तुम्हाला हे ग्रह दिसत असतीलच, बरोबर की नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा काय आहे तर लघुग्रहाचा पट्टा आहे बघा. इथं पण आता हे मला तुम्हाला इकडे दिसत नसतील, परंतु इथं दाखवणं गरजेचं आहे. हे काय आहे तर लघुग्रहाचा पट्टा आहे. हे बघा इथून तुम्हाला पुन्हा दिसायला चालू होतील, है की नाही? का लाल रंगानं दाखवायला नको होते का? बरं आता काय करावं, जाऊ दे आता. वेळेच्या अभावी काय करावं लागतं, थोडंसं आवराआवरी करावं लागते. नाहीतर काही जण तर लगेच निघून जातात. हे सगळं तुमच्याच कामाचं आहे, पण तुम्हाला ते समजत नाही, बरोबर की नाही? हे सगळं खटाटोप करणं हे तुमच्यासाठी आहे. बघा हा सूर्य आहे, दिसतोय ना सगळ्यांना सूर्य, बरोबर. हं? सूर्याच्या नंतर कुठला ग्रह येतो सगळ्यात अगोदर? तर बुध हा ग्रह येतो, बरोबर की नाही? बुध हा ग्रहाच्या नंतर म्हणजे इथं 1 नंबरला म्हणावं लागेल ह्याला. त्याच्यानंतर येतो बघा शुक्र हा ग्रह येतो. हं. आणि सगळ्यात चमकीला ग्रह म्हणतात ना, तर तो हाच आहे बघा. त्यानंतर बघा 3 नंबरला येते आपली पृथ्वी, आहे की नाही? आणि पृथ्वीचा उपग्रह चंद्र पण लागलीच दिसला तुम्हाला. त्यानंतर येतो बघा 4 नंबरला मंगळ ग्रह. यायला का लक्षात? आणि मंगळ ग्रहाच्या नंतर हा इथून असा लघुग्रहाचा पट्टा आहे बघा. हे छोटे-छोटे ग्रह आहेत आणि मंगळ ग्रह झाल्याच्या नंतर 5 नंबरला गुरु ग्रह येतो. म्हणजे मला सांगा मग लघुग्रहाचा पट्टा कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान आहे? तर मंगळ आणि गुरु या 2 ग्रहाच्या दरम्यान आहे. त्यानंतर कसं आहे माहितीये का, की 6 नंबरला मग शनी येतो बघा. हे शनी एकदा मागं लागला की कोणाचं काही खरंच नाही. तर शनी ग्रह येतो आणि त्याच्यानंतर 7 नंबरला युरेनस येतो, 8 नंबरला कोण नेपच्यून येतो आणि तो बिचारा प्लुटो तर काय केलेला आहे, अगोदर 9 ग्रह मानायचे ना, परंतु आता 9 ला काय केलं, या जे काही समजा एखादरी ह्यांची काय होती, तर एक प्रकारे गृहस्थी होती, है की नाही? तर याला गृहस्थीच्या पार बाहेर काढून टाकलेलं आहे प्लेटोला, बटू ग्रहाला. कारण की कसं केलंय माहितीये का, हे जे काही यांच्या एकंदरीत ठरलेले जे काही हे दिसायलेत ना असे तुम्हाला, पण म्हणजे एकंदरीत जे काही ठरलेला त्यांचा एकंदरीत एरिया असतो, त्या एरियामध्येच हे काय करत असतात, तर परिभ्रमण करत असतात सूर्याला, बरोबर की नाही? परंतु तो बटू ग्रह काय करू लागला, तर आपला मार्ग सोडून दुसऱ्याच्या मार्गामध्ये पण येऊ लागला आणि त्याचं जे काही सातत्य आहे, जसं की सूर्य एक परिभ्रमण करण्यासाठी जे ठरलेला वेळ आहे त्या वेळेतच पूर्ण करते. तसेच बाकीचे पण ग्रह करतात, परंतु बटू ग्रह काय करू लागला, या सगळ्या सूचनांचं पालन करत नव्हता. त्या कारणास्तव त्याला काय केलेलं आहे, तर एकंदरीत यांच्यामधून काय केलेलं आहे, हद्दपार केलेला आहे. आलं लक्षात? तर एकंदरीतच ही माहिती लक्षात ठेवा आणि कोण कोणाच्या नंतर आहे ते पण लक्षात ठेवा. सूर्याच्या सगळ्यात पहिला ग्रह म्हटलं की बुध ग्रह आहे, त्याच्यानंतर शुक्र आहे, मग पृथ्वी आहे. पृथ्वी कोणत्या 2 ग्रहाच्या मध्ये आहे असं विचारलं, तर शुक्र आणि मंगळ यांच्यामध्ये आहे, है की नाही? तर अशा पद्धतीनं एकंदरीत माहिती घेतलेली आहे. जाऊया आपण पुढं. तर बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय, खालील विधाने वाचा आणि योग्य विधान शोधा. आपल्याला विधान कसं पाहिजे, योग्य पाहिजे. आता इथं पहिलं विधान काय दिलंय, नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. अगदीच बरोबर आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. परंतु इथं दुसरं विधान काय दिलंय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. आहे का हो कोलकात्याला? हं? नाही ना, मुंबईला आहे. म्हणून हे विधान काय झालं बघा, चुकलं. हं? आपल्याला पाहिजे योग्य विधान, म्हणजे फक्त हे काय आहे, योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे योग्य. आता हे खरंच योग्य आहे का? इथं बघा मग. हं? तर इथं दिलेलं आहे बघा नाणी. हं? तर नाण्यांच्या माध्यमातून आणि बदल गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. तर नाणे हे काय आहे, भौतिक साधन आहे. त्यानंतर बघा, नोटा छापण्याचे काम कोणाचे आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तिचं मुख्यालय कुठं आहे, मुंबईला आहे. विषयच मिटला ना, तिकडे कोलकाता दिलं होतं म्हणून ते विधान चुकलं. तर बघा अशा पद्धतीने एकंदरीत इथं बघा 1950 पासून आजतागायत नाणी
यात वापरलेले जे काही धातू आहेत, त्यांचे आकार आहेत, त्यावरील विषय, त्यानंतर वैविध्य, यावरून आपणास समकालीन भारतातील महत्वाचे प्रश्न समजतात. जेणेकरून जे काही नाण्यावर चित्र वगैरे असतात तर याच्यावरून आपल्याला भारताचा इतिहास समजतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही जी माहिती दिली होती ती सर्वच अतिशय महत्वाची आहे. तर चला मग आता प्रश्नाकडे वळूया. एक प्रश्न आहे, खालीलपैकी आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर ते तुम्हाला माहितीच आहे बरं, ते आहे बघा गुरु शिखर. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. लागली भरपूर काही प्रश्न आहेत ज्याच्यावर की वाद आहे किंवा ते घेणं गरजेचं आहे, परंतु एकाच लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही. त्यामुळे भेटूया लवकरच पुढच्या लेक्चरला.